नमस्कार, एस न्यूजमध्ये आपले स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। नगर परिषद आणि नगरपंचायतींसाठी उद्या मंगळवारी मतदान कर्मचारी मतदान साहित्यासह मतदान केंद्राकडे रवाना। रात्री 10 वाजता जाहीर प्रचार थंडावला। राजकीय दबावातून ग्रामविकास अधिकाऱ्यांना सह्यांचे अधिकारच न देण्याचा प्रकार संतापजनक। गडमुडशिंगी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी करवीर पंचायत समिती कार्यालयात दिला दिवसभर ठिय्या। गटविकास अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर घेतलं आंदोलन मागं। कोल्हापुरातील राजारामपुरी बस रूट रस्त्याचं काम निकृष्टच। आयुक्तांनी ठेकेदारासह संबंधित उपशहर अभियंता आणि कनिष्ठ अभियंत्यांना नोटीस बजावण्याचा दिला आदेश। वडिलांकडे सोडतो असं सांगून 6 वर्षाच्या मुलीवर अतिप्रसंग करण्याचा नीच प्रकार। संशयित विकास कांबळेला अटक। न्यायालयानं सुनावली 5 दिवसांची पोलीस कोठडी। आणि कोल्हापूर जिल्ह्यातील HIV संसर्गाचा दर 20 वर्षात 10.83% वरून 0.4% आला। जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटीसह आरोग्य विभागाचं यश। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। नमस्कार, एस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता पाहूयात सविस्तर बातम्या। कोल्हापूर जिल्ह्यातील 10 नगर परिषद आणि 3 नगरपंचायतींसाठी उद्या मंगळवारी मतदान होणार आहे। त्यासाठी जिल्हा प्रशासनासाठी यंत्रणा सज्ज झाली असून मतदान कर्मचारी मतदान साहित्यासह संबंधित मतदान केंद्रांवर पोहोचलेत। कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज, जयसिंगपूर, मलकापूर, वडगाव, कागल, मुरगुड, कुरुंदवाड, पन्हाळा, शिरोळ आणि हुपरी या नगर परिषदा आणि आजरा, चंदगड, हातकणंगले या नगरपंचायतींसाठी उद्या मंगळवारी मतदान होणार आहे। मतदानासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे। एकूण 318 मतदान केंद्रांवर 2,55,775 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। उद्या सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत मतदान करता येणार आहे। मतदानाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी प्रशासनाकडून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मतदान साहित्याचं वाटप करण्यात आलं। दुपारपर्यंत मतदान साहित्य घेऊन अधिकारी आणि कर्मचारी मतदान केंद्रांकडे रवाना झाले। दरम्यान मतदान होणाऱ्या नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या कार्यक्षेत्रात कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी 1,500 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। याशिवाय जलद कृती दल, दंगल काबू पथक, SRPFच्या तुकड्याही तैनात असणार आहेत। कागल नगर परिषदेसाठी उद्या 33 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे। या मतदान प्रक्रियेसाठी 400हून अधिक निवडणूक कर्मचारी तैनात असून ते संबंधित केंद्रांवर रवाना झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी दिली। नगराध्यक्ष पदासह 22 नगरसेवकांसाठी मतदान होणार आहे। एक जागा आधीच बिनविरोध झाली आहे। एकूण 28,753 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सुविधा पुरवण्यात आल्या असून मतदारांनी निर्भयपणे मतदान करावं असं आवाहन प्रशासनानं केलंय। करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी ग्रामपंचायतीमधील ग्रामविकास अधिकाऱ्यांना स्वाक्षरीचे अधिकार नसल्यानं गावातील आर्थिक व्यवहार, कर्मचाऱ्यांचे पगार यासह अनेक कामं ठप्प आहेत। राजकीय दबावामुळे हे अधिकार द्यायला गटविकास अधिकारी टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत आज सरपंच अश्विनी शिरगावे यांच्यासह सदस्यांनी करवीर पंचायत समितीच्या कार्यालयात धडक दिली। ग्रामपंचायतीचं शिष्टमंडळ सायंकाळी 4 वाजेपर्यंत पंचायत समिती कार्यालयात ठाण मांडून होतं। सायंकाळी गटविकास अधिकारी संदीप भंडारे यांनी उद्या मंगळवारी सह्यांच्या अधिकाराचा विषय निकाली काढण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। यावेळी सरपंच अश्विनी शिरगावे यांनी आमदार अमल महाडिक यांच्या ग्रामपंचायत कारभारातील हस्तक्षेपाबद्दल तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली।
करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी ग्रामपंचायतीत गेल्या 2 महिन्यांपासून ग्रामविकास अधिकारी नसल्यानं ग्रामपंचायतीची बहुतांश विकास कामं ठप्प झाली आहेत. 17 तारखेपासून नवे ग्रामविकास अधिकारी रुजू झाले असले तरी त्यांना अद्याप सह्यांचे अधिकार देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे गावातील आर्थिक व्यवहार, कर्मचाऱ्यांचे पगार यासह अनेक कामं थांबली आहेत. राजकीय दबावामुळे हे अधिकार द्यायला गटविकास अधिकारी टाळाटाळ करतायत असा आरोप करत आज सरपंच अश्विनी शिरगावे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी करवीर पंचायत समितीच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी त्यांनी कार्यालयाजवळ ठिय्या मारला. यावेळी गटविकास अधिकारी संदीप भंडारे हे कार्यालयात उपस्थित नव्हते. सहाय्यक गटविकास अधिकारी सुहास पाटील यांनी कार्यालयात येऊन शिष्टमंडळाशी चर्चा केली. यावेळी ग्रामविकास अधिकारी संदीप धनवडे यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला. त्यावेळी धनवडे यांनी उपसरपंच तानाजी पाटील यांनी आपल्याला काम करू देऊ नका असं गटविकास अधिकाऱ्यांना सांगितलं असल्याचं सांगितलं. ऐका की ते मागच्या मासिक सभेत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना सहीचे अधिकार देण्याबाबत ठराव त्यांचं बहुमत नाही आहे की ते नको म्हणून सांगतात. मग तो सगळा विषय बीडीओ साहेबांना माहित आहे. म्हणजे कसं आहे, तानाजी पाटील डेप्युटी सरपंच आमटे परवा आपल्या बीडीओ साहेबांकडे ते म्हणतात की या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना सहीचे अधिकार द्यायचे नाही, असा विषय आहे तो. ठीक आहे. ग्रामसेवकांच्या या उत्तरानंतर तणावात आणखी भर पडली. सरपंचांसह ग्रामपंचायत सदस्यांनी लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय कार्यालयातून हलणार नाही अशी भूमिका घेतली. गडमुडशिंगी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी सायंकाळी 4 वाजेपर्यंत कार्यालयात ठाण मांडून होते. अखेर सायंकाळी 4:30च्या सुमाराला गटविकास अधिकारी भंडारे कार्यालयात आले. त्यांनी शिष्टमंडळाशी चर्चा केली. त्यांनी ग्रामविकास अधिकारी धनवडे यांना उद्या मंगळवारी सर्व कागदपत्रांसह ग्रामपंचायत कार्यालयात हजर राहण्यास सांगत हा विषय निकाली काढण्याचं आश्वासन दिलं. या आश्वासनानंतरच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी पंचायत समिती कार्यालय सोडलं. दरम्यान सरपंच अश्विनी शिरगावे यांनी आमदार अमल महाडिकांनी ग्रामपंचायतीच्या कारभारातील हस्तक्षेप थांबवावा असं सांगितलं. संदीप धनवडे यांना चार्ज बीडीओ साहेबांनी दिला आणि त्यानंतर ते हजर झाले आणि हजर करून आम्ही घेतलं आणि त्यानंतर आमची मासिक सभा चालू झाली आणि मासिक सभेमध्ये बहुमताने उपसरपंचांनी बहुमतानं त्यांचा सहीचा अधिकार आपण अजेंडा विषय घेतलेला होता आणि बहुमताने त्यांनी सहीचा अधिकार देता येत नाही म्हणून त्यांनी असं दर्शवलं आणि त्यानंतर आपण सहीचा अधिकार केल्याशिवाय ग्रामपंचायतीचा गाडाच पुढे चालू शकत नाही आहे. त्यामुळे गावामध्ये अनेक विकास कामाचे खंड पडलेले आहेत. अनेक जी कामं केलेली जी कॉन्ट्रॅक्टर असतील, कर्मचारी पगार असतील, हे जे आहे ते असं ठप्प झालेलं आहे. गेले 2 महिने झालं असं गावामध्ये पूर्ण लाईटचा प्रश्न असो, पाण्याचा प्रश्न असो, कोणतंच कार्य करता येत नाही आहे आम्हाला. त्यामुळे आम्ही बीडीओ साहेबांच्याकडे आलेलो आहे. त्यांनी त्या संदर्भात आम्हाला मार्गदर्शन करावं आणि ह्यामध्ये हे जे कामगार गेले मला वाटते वर्षभर झाला हा आमच्या गडमुडशिंगी गावाला हा त्रास सोसावा लागत आहे ग्रामविकास अधिकाऱ्याच्या माध्यमातून. कारण की नाही ते राजकीय हस्तक्षेप मोठा होत आहे. कारण एक महिला म्हणून काम करत असताना इतक्या अडचणीत आणणं म्हणजे योग्य नाही आहे आणि मला वाटतंय की ह्या विद्यमान जे दक्षिणचे विद्यमान आमदार आहेत त्यांनी राजकीय हस्तक्षेप करू नये. कारण व्यासपीठ त्यांच्या सुद्धा महिला गाजवत आहेत आणि मी सुद्धा एक महिला म्हणून गावची सेवा करत आहे आणि मला गावगाडा चालवायचा आहे, मला राजकारण करायचं नाही आणि त्यांनी मला वाटते ह्यामध्ये राजकीय हस्तक्षेप न आणता आमच्या गावाचा जो सुरळीत आणि शांततेत विकास चाललेला आहे तो मला वाटते त्यांनी त्यामध्ये हस्तक्षेप करू नये आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांना सहीचा अधिकार हा बीडीओनी दिलाच पाहिजे. कारण ग्रामपंचायतीचा प्रश्नांचा कारभार सरपंच आणि बीडीओच्या माध्यमातूनच होत असतोय आणि जर बाबा त्यावर काय बाबा त्यांनी बहुमतावर जर ठाम असतील तर त्यांनी मला तसं लेखी स्वरूपात मार्गदर्शन बीडीओनी करावं ही माझी विनंती आहे. काम ह्या पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. एक महिला म्हणून जर काम करत असताना ही दुर्दैवाची गोष्ट आहे, ही लोकशाहीला काळिमा फासणारी गोष्ट आहे. मला वाटते जर कधी खरंच राजकीय हस्तक्षेप ह्यामध्ये कुणी आणू नये. कारण की एक महिला म्हणून सक्षम म्हणून तुम्हीच म्हणताय आणि एक महिला सक्षम करायची असेल तर तिला कायद्याच्या कचाट्यात अडकवता अनेक प्रकारे त्यांना त्रास देता हे चुकीच्या पद्धतीनं आहे. गटविकास अधिकाऱ्यांवर दबाव असल्यामुळं ते फोन उचलत नाहीत आणि काम पण करत नाहीत. म्हणून आम्ही आज हा पवित्रा घेतल्याचं गटनेते रावसाहेब पाटील यांनी सांगितलं. जे ग्रामविकास अधिकारी आहेत त्यांच्यावर वारंवार प्रेशर येण्याचं काम येत आहे. मागच्या महिन्यात संबंधित आम्ही शिओ आणि डेप्युटी शिओंना भेटलो. त्यांनी तात्काळ एक ग्रामसेवक हजर केला. मासिक मिटिंग झाली आणि त्या मासिक मिटिंगमध्ये त्या संबंधित 9 सदस्यांनी
त्याच्यावर तक्रारी पाडा वाचला. पण आमचे जे गावगाडा चालवत आहे, जे टॅक्सी डिझेल भरणे आहे, ह्या कर्मचाऱ्यांची पगार असतील, म्हणजे असे अनेक कामं आहेत जी सगळी प्रलंबित आहेत. एखादी पाईपलाईन घालणे म्हणा, एखादी आता परवाच केबल एक तुटली दलित समाजाची, 10-12 हजार रुपयाचा खर्च, असं म्हणजे मुद्दाम काही कामाला, विकास कामाला खो घालायचं काम हे विरोधक करत आहेत. तर माझा ह्या प्रशासनाला विनंती आहे की आम्ही 2 महिने तुमची वाट बघितली, पण आता आम्ही थांबणार नाही. भले इथं उपोषणाला बसायला लागू दे किंवा कायदेशीर काही कारवाई करायला लागू दे, आम्ही तो घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. तेव्हा संबंधित बीडीओवर एवढं प्रेशर आहे की तो फोनसुद्धा घेणं झाला आहे आमचं, आणि ग्रामसेवकला पण सही करू देणं झाला आहे. तो ग्रामसेवक आधीच त्या मुडशिंगीमध्ये ग्रामसेवक कोणी यायला तयार नाहीत की वारंवार तक्रारी, जे विकास काम एकतर करू द्यायचं नाही आणि करणाऱ्याला करू द्यायचं, काम करू द्यायचं नाही, हा यांचा अजेंडा दिसतोय. त्यामुळे ह्या पहिल्यांदा बीडीओचा मी इथं जाहीर निषेध करतो की त्यांनी कोणाच्या प्रेशरखाली न येता तात्काळ ग्रामसेवकला हजर तात्काळ करावं आणि आमच्या ग्रामसेवकला सहीचा अधिकार देऊन हा प्रश्न निकालात काढावा. ग्रामविकास अधिकारी नसल्यानं आणि सध्याच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांना सह्यांचे अधिकार नसल्यानं गेली 2 महिने कर्मचाऱ्यांचा पगार झाला नसल्यानं कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. गेले 2 महिने ग्रामसेवक हजर नसल्यामुळं किंवा आत्ता हजर झाल्यावर त्यांना सहीचं नमुनं हे मंजूर नसल्यामुळं आमचा सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा गेले 2 महिन्याचा पगार थकीत आहे. त्यामुळं आम्ही या ठिकाणी माननीय BDO साहेब यांना भेटण्यासाठी व त्यांना आमची कैफियत सांगण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. यावेळी सदस्य रावसाहेब पाटील, सुदर्शन पाटील, दिलीप थोरात, संजय सकटे, राहुल सूर्यवंशी, रविराज सोनुले, सूरज कांबळे, संजय पाटील, उत्तम पाटील, विनोद सोनुले, मयूर सोनुले, बागल कामत, सुकुमार देशमुख, संभाजी दांगट, बाळासाहेब कांबळे, संदीप गौड यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. आता निवडणूक काळात उपमुख्यमंत्री हातकणंगलेसाठी पाणी योजना मंजूर झाल्याचं पत्र घेऊन येतात. पण गेल्या वर्षापासून हातकणंगले नगरपंचायतीला वित्त आयोगाचे 70 लाख मिळालेले नाहीत. मग पाणी योजनेचे 65 कोटी रुपये कसे मिळणार असा सवाल आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केलाय. ते हातकणंगले नगरपंचायतीसाठी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षासह मित्र पक्षांच्या आघाडीच्या वतीनं आयोजित प्रचार सभेत बोलत होते. हातकणंगले नगरपंचायतीसाठी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षांसह मित्रपक्षांच्या आघाडीनं प्रचारात आघाडी घेतली आहे. या आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार दीपक वाडकर आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ हातकणंगलेमध्ये रविवारी प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रचार सभेत बोलताना काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी राज्यातील सरकारचा भरवसा नाही, सत्ताधारी काय काय बोलतात, काय काय करतात त्यांना माहिती नाही, कुणाचा पायपोस कुणाला नाही अशा शब्दात महायुती सरकारवर टीका केली. पाणी योजना मंजूर झाल्याचं पत्र घेऊन मुख्यमंत्री येतात, मात्र नगरपंचायतीला वित्त आयोगाचे 70 लाख गेल्या वर्षापासून दिलेले नाहीत. ते 65 कोटी रुपये पाणी योजनेस देणार काय असा सवाल आमदार पाटील यांनी उपस्थित केला. आलेला निधी जनतेसाठी प्रामाणिकपणे खर्च करण्यासाठी काँग्रेस आणि मित्रपक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार दीपक वाडकर यांच्यासह सर्व उमेदवारांना निवडून द्या असं आवाहन आमदार पाटील यांनी केलं. माजी आमदार राजीव आवळे यांनी सत्ताधारी खोटी आश्वासनं देऊन लोकांना भुलवत असल्याचा आरोप केला. नगराध्यक्षपदाचे उमेदवार दीपक वाडकर यांनी नगरपंचायतीमध्ये पारदर्शी आणि स्वच्छ कारभार करण्यासाठी आघाडीला विजयी करण्याचं आवाहन केलं. यावेळी संदीप कारंडे यांनीही मनोगत व्यक्त केलं. प्रचार सभेला माजी नगराध्यक्षा अर्चना जानवेकर, बाळासाहेब वरुटे, गोविंद दरक, शामराव मोरे, विजय चौगुले, डॉक्टर अभिजित इंगवले, राजेंद्र नलवडे, सुरेश खानावळे, विजय खोत, राजन इंगवले यांच्यासह काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षासह अन्य मित्रपक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. शिरोळ नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आरोप प्रत्यारोपांची राळ उडाली आहे. पंचायत समिती सदस्यपदाचा राजीनामा दिलेला नगराध्यक्षपदाच्या उमेदवार योगिता कांबळे यांना मिळत असलेली सहानुभूती आणि आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, ज्येष्ठ नेते गणपतराव पाटील, पृथ्वीराज यादव यांनी प्रचारात घेतलेली आघाडी यामुळे शिवशाहू यादव पॅनलला मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळतोय.
नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीतील प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आरोप प्रत्यारोपांची राळ उडाली आहे. शिरोळमध्ये निवडणूक प्रचारात सत्ताधाऱ्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा जास्त गाजला. विकास कामात ढपला पाडलेल्या भ्रष्टाचारी लोकांना बाजूला करा आणि शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शिवशाहू यादव पॅनलला साथ द्या असं आवाहन शिवशाहू यादव पॅनलच्या वतीनं करण्यात आलंय. पंचायत समिती सदस्यपदाचा राजीनामा दिलेल्या योगिता कांबळे या शिवशाहू यादव पॅनेलच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार असून त्यांना या निवडणुकीत मतदारांची सहानुभूती मिळत असल्याचं पृथ्वीराज यादव यांनी सांगितलं. गेले 10 दिवस आम्ही जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून शिवशाहू आघाडी प्रणित यादव पॅनेलच्या वतीनं प्रत्येक प्रभागामध्ये आपले प्रत्येक प्रभागात दोन्ही उमेदवार, नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि मी स्वतः प्रत्येक घरोघर जाऊन लोकांशी संपर्क साधत आहे. लोकांच्या अडीअडचणी, लोकांच्या समस्या, लोकांचे भविष्यातील असणारे गावाचे प्रश्न हे सगळे आम्ही जाणून घेत आहोत. आणि जाणून घेत असताना लोकांचा मला अतिशय प्रचंड प्रमाणात, चांगल्या प्रमाणात प्रतिसाद आहे आणि लोकांचा आमच्या यादव पॅनलवरती पूर्ण विश्वास आहे. मागच्या 5 वर्षात जो कारभार झाला त्यावर जनता पूर्ण नाराज आहे. जनतेच्या अपेक्षा आमच्या पॅनलकडून आहेत आणि आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार योगिता सतीश कांबळे वहिनी, त्याचप्रमाणे या प्रभागातून मी स्वतः पृथ्वीराज अशोकराव यादव, माझ्या दुसऱ्या सहकारी आमच्या भाऊजय विदुला विराजसिंह यादव, त्याचप्रमाणे 1 ते 10 वार्डातील आमचे 20 आणि नगराध्यक्षपदाचे 21 उमेदवारांना येणाऱ्या 2 तारखेला मतदार प्रचंड मताधिक्य देतील आणि 3 तारखेला आमचं पूर्ण यादव पॅनल विजय होऊन विक्रमी मताने विजय होईल अशी या ठिकाणी मी तुम्हाला ग्वाही देतो. मी योगिता सतीश कांबळे नगराध्यक्ष उमेदवार म्हणून आता प्रत्येक प्रभागात मी फेरी केलेली आहे आणि प्रत्येक लोकांच्या अडीअडचणी समजून घेण्याचा, जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि लोकांचा प्रतिसाद हे आपल्या बाजूनेच आहे यादव पॅनलकडून आणि आम्ही 21 उमेदवार नक्कीच विजयी होऊ. आमचा शिरोळगावचा स्वच्छ आणि पारदर्शक कारभार करण्याचा प्रयत्न करणार आहोत. शिवशाहू यादव पॅनलनं प्रचारात मोठी आघाडी घेतली असून त्यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, ज्येष्ठ नेते गणपतराव पाटील, पृथ्वीराज यादव, शेखर पाटील यांनी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार योगिता कांबळे यांच्यासह नगरसेवक पदाच्या उमेदवारांसाठी कोपरा सभा, पदयात्रा काढत मतदारांशी थेट संपर्क साधण्यावर भर दिलाय. कुरुंदवाड शहराची रखडलेली पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्याबरोबरच शहरातील अतिक्रमित घरांच्या नियमितीकरणाचा प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार योगिनी विजय पाटील यांनी दिली आहे. कुरुंदवाडमध्ये त्या पत्रकारांशी बोलत होत्या. कुरुंदवाड नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह मित्रपक्षांची आघाडी रिंगणात उतरली आहे. या आघाडीला जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून नगराध्यक्षपदाच्या उमेदवार योगिनी विजय पाटील यांच्यासह नगरसेवक पदाचे सर्वच उमेदवार मतदारांपर्यंत आपली भूमिका पोहोचवत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष जयराम बापू पाटील यांच्या विचारांचा वारसा घेऊन ही आघाडी निवडणुकीला सामोरी जातीये. या आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार योगिनी विजय पाटील यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी कुरुंदवाड शहराची रखडलेली पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्याबरोबरच शहरातील अतिक्रमित घरांच्या नियमितीकरणाचा विषय मार्गी लावणार असल्याची ग्वाही दिली. मी योगिनी विजय पाटील नगराध्यक्षपदासाठी हातचिन्ह घेऊन काँग्रेसतर्फे मी उभी आहे. मला सर्वसामान्य महिला, वयोवृद्ध महिला तसेच तरुण तरुणी सर्व जाती धर्माचा मला पाठिंबा आहे. मी 478चा मार्गी लावणार आहे. तसेच बाजारपेठ, पार्किंग याही मूलभूत सुविधा ह्या प्रश्नावर भर देणार आहे. जसं बापूंनी तळागाळाचं राजकारण केलं, सर्वसामान्यांना न्याय दिला. काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांचाच पक्ष आहे. मला ज्यावेळी मी प्रचाराला बाहेर पडते त्यावेळेला मला विचारतात, जसं बापूंनी राजकारण केलं शांततेत तसंच तुम्ही पण करा, हीच आमची अपेक्षा आहे. मी अगदी उत्स्फूर्तपणे मी जाईल त्या घरात. मला प्रत्येकांचा पाठिंबा आहे. हा पाठिंबा सगळ्यांचा आशीर्वाद घेऊनच मी ही निवडणूक पुढं लढवीत आहे. 478मधील अतिक्रमण असलेल्या घरांचा प्रश्न मी 2 महिन्यात तात्काळ मार्गी लावणार आहे. शहरातील रखडलेला पाणी पुरवठ्याचा प्रश्न हा मी मार्गी लावून शहराला स्वच्छ पाणी देणार आहे.
सगळ्यांना मी आवाहन करते की मला सगळ्यांचा आशीर्वाद असं मिळू दे. तसेच माझ्यासह महाविकास आघाडी व शेतकरी संघटना यामधील सगळ्या उमेदवारांना भरघोस मताने विजयी करा, हेच मी आवाहन करते. कुरुंदवाडमध्ये प्रत्येक प्रभागात आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांच्या रॅली आणि कोपरा सभा झाल्यानं आघाडीसाठी चांगलं वातावरण निर्माण झालं असल्याची त्यांनी यावेळी माहिती दिली. यावेळी व्ही.के. पाटील, अजय पाटील, विजय पाटील, संदीप सावगावे यांच्यासह उमेदवार आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 2005 साली कोल्हापूर जिल्ह्यातील HIV संसर्गाचा दर 10.83% असणारा आज केवळ 0.4% आलाय. जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेच्या सामूहिक प्रयत्नांचं हे यश असल्याचं सांगण्यात येतंय. जिल्ह्यातील एड्स संसर्गाचं हे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी जिल्हा आरोग्य विभाग कार्यरत असून त्यांच्या या मोहिमेला लोकांनी सजग राहून बळ देण्याची गरज आहे. 1 डिसेंबर हा दिवस संपूर्ण जगभर एड्स निर्मूलन दिन म्हणून राबवला जातो. या दिवशी प्रभात फेरी, व्याख्यानं यासारखे उपक्रम राबवण्यात येतात. प्रशासनाच्या प्रयत्नांमुळं आणि माध्यमांच्या जनजागृतीमुळं HIV संसर्गाचा फैलाव रोखण्यात मोठ्या प्रमाणात यश आलंय. HIV संसर्गित व्यक्तींनी सामान्यरित्या जीवन जगावं यासाठी शासन स्तरावर अनेक उपक्रम राबवण्यात येतात. या उपक्रमांमुळे 2005 साली कोल्हापूर जिल्ह्याचा HIV संसर्गाचा 10.83% हा दर आज 0.4% आलाय. 2005 साली कोल्हापूर जिल्ह्यात बाधितांची संख्या 1275 इतकी होती. ती आता 305 वर आली आहे. हे आरोग्य व्यवस्थेच्या सामूहिक प्रयत्नांचं यश मानायला हवं. गेलं तर 2005 साली जर विचार करायचा झाला तर 10.83% हे प्रमाण पॉझिटिव्हिटीचं होतं. आणि त्याच्यानंतर जर आताचा विचार आपण करायला गेला तर हेच प्रमाण 0.4पर्यंत आलेलं आहे. आणि अर्थातच या 20 वर्षामध्ये अनेक घडामोडी झालेल्या आहेत, गाईडलाईन्स बदललेल्या आहेत. तर त्याच्यानुसार सुरुवातीला खूप एक भीती होती HIV एड्सबद्दल, त्यामुळं संकोच असायचा, बोललं जायचं नाही, एक स्टिग्मा होता, म्हणजे कलंक आणि भेदभाव असायचा. त्यामुळे लोक पुढे येत नव्हती, आपले संबंध असुरक्षित लैंगिक संबंध सांगायला घाबरत होती आणि स्वतः जाऊन टेस्ट करणंसुद्धा त्यावेळेला दुरापास्त होतं. पण हळूहळू काळ बदलत गेला आणि आपल्या ICTC अस्तित्वात आले, इंटिग्रेटेड काउन्सिलिंग आणि टेस्टिंग सेंटर्स. आणि 2007पासून आपल्या ART केंद्र म्हणजे उपचार केंद्रसुद्धा सुरू झाली. आणि याच्यामुळं ICTCमधून आपण जनजागृती हा एक महत्त्वाचा इंडिकेटर हाताळायला सुरुवात केली. आणि ज्याच्यामुळं सगळ्यात महत्त्वाचा पार्ट मी म्हणेन की आज कॉलेज गोईंग जी मुलं आहेत, महाविद्यालयीन मुलं म्हणा, अगदी शाळेपासून म्हणजे 8वी 9वी 10वीची मुलं म्हणा किंवा ग्रामस्थ म्हणा, तर अशांना आपण केवळ आमची काउन्सिलिंग सेंटर्स हॉस्पिटलमध्ये बसून काम करणारी नाही, तर ती या ग्रामीण भागामध्ये जाऊनसुद्धा जनजागृती करू लागली. आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे आजचं हे जे प्रमाण घटलेलं आहे ते. HIV संसर्गाचा दर 0% आणण्यासाठी आता शासन प्रयत्नशील आहे. याच्यासाठीच आता जेवढी कॉलेजेस आहेत तिथं सगळीकडे आम्ही रेड रिबन क्लब स्थापन केलेले आहेत. अगदी तळागाळापासून म्हणजे 100% आपण ANC म्हणजे गरोदर स्त्रियांची तपासणी करतो आहोत, जेणेकरून एकही बाळ आहे ते पॉझिटिव्ह जन्माला येऊ नये याच्यासाठी काळजी घेतो आपण. आणि अर्थातच म्हणजे 2030पर्यंत आपल्याला एकही नवीन जन्म आहे तो HIV पॉझिटिव्ह आणायचा नाही आहे. आणि पुढची पिढी जर निगेटिव्ह आली तर अर्थातच आपण एड्सला हद्दपार केला असं म्हणता येईल. जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटी अंतर्गत जिल्ह्यात 21 ICTC केंद्र, 6 ART केंद्र, सुरक्षा क्लिनिक विभाग कार्यरत आहेत. तसंच जिल्ह्यातील मेडिकल कॉलेज, उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये एकात्मिक समुपदेशन आणि चाचणी केंद्र कार्यरत आहेत. या ठिकाणी मोफत समुपदेशन आणि चाचणी केली जाते. त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये, उपकेंद्रांमध्ये तसंच काही खाजगी प्रयोगशाळांमध्ये मोफत HIV चाचणी केली जाते. ऑक्टोबर अखेर जिल्ह्यात 40,701 इतक्या गरोदर स्त्रियांची HIV तपासणी करण्यात आली. यामध्ये केवळ 55 गरोदर माता या HIV संसर्गित असल्याचं आढळून आलंय. तर गतवर्षी आणि यंदा बाधित महिलांच्या पोटी जन्मलेल्या आणि 1.5 वर्ष पूर्ण झालेल्या 113 मुलांची ऑक्टोबर अखेर अंतिम तपासणी केली असता ही सर्व मुलं निरोगी असल्याचं आढळून आलंय. जिल्ह्यातील एड्स संसर्गाचं आणि बाधितांचं प्रमाण शून्यावर आणण्यासाठी जिल्हा आरोग्य विभाग कार्यरत असून समाजातील सर्वच घटकांनी सजगता दाखवत त्यांच्या या प्रयत्नांना बळ देण्याची गरज आहे.
आता अमकं करतो तमकं करतो म्हणणाऱ्या सत्तेतल्या लोकांनी आत्तापर्यंत राजाजी शाहू महाराजांनी वसवलेल्या जयसिंगपूरचा विकास का केला नाही असा सवाल आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केलाय. जयसिंगपूर विकास आघाडीच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या कोपरा सभेत ते बोलत होते. आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुदर्शन कदम हे भ्रष्टाचार करणार नाही, वाईट वागणार नाही असं प्रतिज्ञापत्र लिहून देणारे महाराष्ट्रातील पहिले उमेदवार असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. जयसिंगपूर विकास आघाडीच्या प्रचारासाठी जयसिंगपूरमधील विविध प्रभागांमध्ये आमदार सतेज पाटील यांच्या कोपरा सभा झाल्या. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी, दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुदर्शन कदम यांच्यासह जयसिंगपूर विकास आघाडीचे नगरसेवक पदाचे उमेदवार उपस्थित होते. आमदार सतेज पाटील यांनी कोपरा सभांमधून नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र सोडलं. राजर्षी शाहू महाराजांनी वसवलेल्या जयसिंगपूर नगरीचा विकास का झाला नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जयसिंगपूर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुदर्शन कदम हे निवडून आल्यावर भ्रष्टाचार करणार नाहीत, वाईट वागणार नाही असं प्रतिज्ञापत्र लिहून देणारे महाराष्ट्रातील पहिले उमेदवार असल्याचं आमदार पाटील यांनी सांगितलं. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुदर्शन कदम यांच्या गाडीत भरारी पथकाला सापडलेल्या रक्कमेसंदर्भात बोलताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी ही लोकांनी दिलेली देणगी असल्याचं सांगितलं. त्यांनी कारवाईच करायची असेल तर आपल्या मागून यावं, कुठं पैसे आहेत ते दाखवतो अशा शब्दात निवडणूक अधिकाऱ्यांना आव्हान दिलं. यावेळी माजी नगरसेवक सर्जेराव पवार यांनी जयसिंगपुरातल्या झोपडपट्टीधारकांचे प्रश्न मार्गी लागले नसल्याबद्दल सत्ताधाऱ्यांवर टीका केली. यावेळी शेखर पाटील, शैलेश चौगुले, शंकर नाळे, नितीन बागे यांच्यासह जयसिंगपूर विकास आघाडीचे नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पन्हाळा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या आजच्या शेवटच्या दिवशी जनसुराज्य शक्ती, भाजपा, शिवशाहू आघाडी आणि शाहू महाविकास आघाडी किल्ले पन्हाळा यांच्या संयुक्त आघाडीच्या वतीनं पन्हाळगडावरील मुख्य रस्त्यांवरून प्रचार रॅली काढून शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. या रॅलीला पन्हाळवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पन्हाळा नगरपरिषद निवडणुकीसाठीच्या प्रचाराच्या आजच्या शेवटच्या दिवशी पन्हाळगडावर राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं. जनसुराज्य शक्ती, भाजपा, शिवशाहू आघाडी आणि शाहू महाविकास आघाडी किल्ले पन्हाळा यांच्या संयुक्त आघाडीच्या वतीनं प्रचार रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. गडावरील 4 दरवाजापासून नरवीर बाजीप्रभू पुतळा, तबक उद्यान परिसर, मयूरबाग परिसरापर्यंत ही रॅली काढत मतदारांना आवाहन केलं. यावेळी बोलताना जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी पर्यटकांबरोबरच स्थानिकांना सोयीसुविधा देण्यासाठी आणि नवीन संकल्पना अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. जिल्ह्यात जनसुराज्य शक्ती पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे 4ही उमेदवार निवडून येतील आणि जनसुराज्य शक्ती पक्ष सर्वाधिक नगराध्यक्ष असलेला जिल्ह्यातील पक्ष बनेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पन्हाळ्यात जन्माला येणाऱ्या मुलीच्या नावे नगर परिषद 1 लाख रुपये ठेव ठेवणार असून पन्हाळावासियांची गरज ओळखून गावाच्या हितासाठी नवे संकल्प पुढे घेऊन जाणार असून नगरपालिकेला क्रीडांगणासाठी हक्काची जागा मिळावी यासाठी प्रयत्नशील असल्याचं आमदार कोरेंनी सांगितलं. यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार जयश्री पोवार तोरसे यांनी पुढील 5 वर्षांसाठी पन्हाळगडाचं व्हिजन डॉक्युमेंट तयार करणार असल्याचं सांगितलं. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य आणि पर्यटनदृष्ट्या पन्हाळा राज्याच्या नकाशावर यावा यासाठी जनतेनं आम्हाला साथ द्यावी असं आवाहनही त्यांनी केलं. नमस्कार, मी जयश्री प्रकाश पवार तोरसे. मी नगराध्यक्षपदाची उमेदवारी असून आमचे विजन की पन्हाळ्याच्या बागांचं सुशोभीकरण, तसेच महिलांसाठी लघु उद्योग आणि विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अशी अभ्यासिका ठेवण्याचा आमचा विजन आहे. आणि स्वच्छ आणि सुंदर पन्हाळा युनेस्कोमध्ये निवड झाल्यामुळे त्यासाठी आमचा आनंद आहेच आम्हाला. पण त्यासाठी पर्यटन वाढीसाठी गायडन्स आणि महिला आणि बालविकास कल्याणासाठी महिलांसाठी लघु उद्योग या सर्वांसाठी तुम्ही माझे चिन्ह नारळाची बाग आहे तरी मला प्रचंड बहुमताने निवडून द्यावे अशी माझी विनंती आहे.
यावेळी माजी नगराध्यक्ष विजय पाटील, बंडा पाटील, सुनील काशीद, सोपान गोसावी, चेतन भोसले, संयुक्त आघाडीचे सर्व उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पन्हाळावासीय उपस्थित होते. जयसिंगपूर शहरात राजर्षी शाहू विकास आघाडीच्या प्रचारासाठी काढण्यात आलेली दुचाकी रॅली लक्षवेधी ठरली. या रॅलीमध्ये आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी आमदार उल्हास पाटील, सावकार मादनाईक, अमरसिंह निकम, मिलिंद भिडे, सतीश मलमे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर यांच्यासह नगरसेवक पदाच्या उमेदवारांचा सहभाग होता. जयसिंगपूर नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार सध्या शिगेला पोहोचलाय. नगरपालिका निवडणुकीत राजर्षी शाहू विकास आघाडीनं प्रचारात आघाडी घेतली आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर यांच्यासह पॅनेलनं यड्रावकर बंधूंनी शिवतीर्थ विकसित करण्यासह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यासाठीच्या प्रयत्नांबरोबरच शहर विकासासाठी केलेले प्रयत्न मतदारांपर्यंत पोहोचवले. आज जाहीर प्रचाराच्या अखेरच्या दिवशी राजर्षी शाहू विकास आघाडीच्या वतीनं दुचाकी रॅली काढण्यात आली. ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात दर्शन घेऊन या रॅलीची सुरुवात झाली. या लक्षवेधी रॅलीमध्ये आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी आमदार उल्हास पाटील, सावकार मादनाईक, अमरसिंह निकम, मिलिंद भिडे, सतीश मलमे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर यांच्यासह नगरसेवक पदाचे उमेदवार सहभागी झाले होते. प्रत्येक प्रभागातून काढण्यात आलेल्या या रॅलीमुळं शहरभर शिट्टीचा आवाज घुमला. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी यावेळी बोलताना जयसिंगपूरचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी 386 कोटींची विकासकामं केल्याचं सांगितलं. 40 वर्षाचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं स्वप्न पूर्ण करण्याचं भाग्य लाभलं असून लवकरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासह भीमसृष्टी साकारणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शहरातील भुयारी गटारी योजना, विविध समाजासाठी सांस्कृतिक हॉल, नगरपालिकेची सुसज्ज इमारत, शाहू स्टेडियम यासारखे अनेक महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण केले असून विरोधकांकडे त्यांनी केलेलं एकही काम दाखवण्यासारखं नाही, त्यामुळे ते बिनबुडाचे आरोप करतायत असं आमदार यड्रावकर यांनी सांगितलं. प्रचंड ताकदीने राजश्री शाहू विकास आघाडीचा कुठल्याही पद्धतीचं एक वर खाली एक मध्ये अजिबात राजश्री शाहू विकास आघाडीचा कार्यकर्ता असेल तो सगळा नगराध्यक्षाला मी तेवढीच मतं पडली पाहिजे आणि वार्डातल्या नगरसेवकाला मी तेवढीच पाहिजे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर, राजर्षी शाहू आघाडीच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी शहरातील मतदारांना राजर्षी शाहू आघाडीला मोठं मताधिक्य देण्याचं आवाहन केलं. शहराच्या सर्वच प्रभागांमधून फिरून सिद्धेश्वर मंदिराजवळ या रॅलीची सांगता करण्यात आली. या रॅलीत महायुतीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. पन्हाळा नगर परिषद निवडणूक बिनविरोध होण्यासाठी अर्ज माघारीपर्यंत अनेक नाट्यमय घडामोडी झाल्या. नेत्यांकडून बिनविरोध निवडणूक होण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न फसल्यानं पन्हाळ्यात सर्व पक्षीयांची जरी आघाडी झाली असली तरी अपक्षांसह नगराध्यक्षपदाच्या अपक्ष उमेदवार सुधा भगवान यांनी सर्वपक्षीय आघाडीच्या उमेदवारांसमोर आव्हान उभं केलंय. पन्हाळ्यात जनसुराज्य शक्ती पक्षाची मागील 15 वर्षांपासून एकहाती सत्ता आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात भोसले मोकाशी गट नेहमी कार्यरत होता. मात्र पन्हाळ्यात यावेळी सत्ताधाऱ्यांनी दोन्ही गटांशी समझोता करून निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू केले. पण अपक्ष उमेदवारांनी आव्हान उभं केल्यानं बिनविरोधचे प्रयत्न असफल ठरले. नगराध्यक्ष पदासाठी सुधा भगवान यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे निवडणुकीत रंगत आली आहे. नगरसेवक पदाच्या 6 जागा बिनविरोध झाल्या असून 14 जागांवर सर्वपक्षीय आघाडीच्या उमेदवारांना अपक्षांनी आव्हान दिले.
पन्हाळा गडाचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून सर्वांना सोबत घेऊन पन्हाळ्याची ओळख जगाच्या नकाशावर नेण्यासाठी पारदर्शी आणि स्वच्छ कारभाराच्या बळावर पन्हाळा जगाच्या पटलावर वैशिष्ट्यपूर्ण दिसेल हा दृष्टिकोन नजरेसमोर ठेवून नगराध्यक्षपदाच्या अपक्ष उमेदवार सुधा भगवान यांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन चिन्हांची ओळख करून देत मतदान करण्याचं आवाहन केलंय. गेली 30 वर्ष पन्हाळ्याचं राजकारण मी जवळून बघितलंय. महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला सबलीकरणासाठी मी सतत कार्यरत आहेच आणि यापुढेही राहणार असून महिलांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सुधा भगवान यांनी सांगितलं. पन्हाळ्यावर सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिकमुक्त पन्हाळा यासाठी पाठपुरावा करणार असून जागतिक वारसा स्थळाबाबत लोकांमध्ये असणारा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं नगराध्यक्षपदाच्या अपक्ष उमेदवार सुधा भगवान यांनी सांगितलंय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पन्हाळगडावर मी गेले 30 वर्षे सून म्हणून आलेले आहे. पन्हाळ्यातील राजकारण मी जवळून पाहिलेले आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून मी महिला सबलीकरणासाठी कार्यरत आहे. महिलांचे प्रश्न, महिलांना कोणतेही उद्योग मिळत नाहीत, त्या संदर्भात मी त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभी आहे आणि म्हणून मी पन्हाळागड या इथे नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. येथील रस्ते, सांडपाणी, त्याच्यानंतर कचरा व्यवस्थापन, जागतिक वारसा स्थळ या संदर्भात जे महिलांचे किंवा येथील लोकांचे प्रश्न आणि हे संदर्भ प्रश्न त्यांच्या मनात आहेत त्या संदर्भात मी लोकांच्या बाजूनं उभी आहे. शासनाचा जो निधी येतो त्यातून मी सर्व पन्हाळ्यातील महिला किंवा येथील व्यावसायिक यांच्यासाठी मी जास्त उपयोग करेन. मी नगराध्यक्षपदासाठी सुद्धा सुहास भगवान उभे आहे. तरी मी माझे चिन्ह नारळ आहे. नारळ चिन्हासाठी तुम्ही सर्वांनी मतदान करा. पन्हाळा नगर परिषदेसाठी यापूर्वी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणारे या निवडणुकीत एकत्र आले असून पन्हाळावासीय त्यांच्या या एकत्र येण्याचं स्वागत करणार की अपक्षांना बळ देणार हे पाहावं लागेल. कागल नगर परिषद निवडणूक मैदानात काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदासाठी गायत्री इगल प्रभावळकर तर प्रभाग क्रमांक 3B मधून उमा सागर कोंडेकर या नगरसेवक पदासाठी लढत देत आहेत. दोन्ही उमेदवार काँग्रेसच्या हात या चिन्हावर निवडणूक लढवत असून मतदारांनी निर्भयपणे मतदान करावं असं आवाहन राष्ट्रीय काँग्रेसच्या शेतकरी सेलचे जिल्हाध्यक्ष सागर कोंडेकर यांनी केलंय. सध्या सर्वच पक्षांनी नगरपरिषद निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. कागलमध्ये महायुतीतच बिघाडी झाली आहे. कागल नगर परिषदेसाठी काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदासाठी गायत्री इगल प्रभावळकर तर प्रभाग क्रमांक 3B मधून उमा सागर कोंडेकर या लढत देत आहेत. काँग्रेसच्या शेतकरी सेलचे जिल्हाध्यक्ष सागर कोंडेकर यांनी हात या चिन्हावर दोन्ही उमेदवार ताकदीनं लढत देत असून मतदारांनी निर्भयपणे मतदान करत दोन्ही उमेदवारांना कागलच्या जनतेच्या सेवेची संधी द्यावी असं आवाहन केलंय. प्रभाग 3 मधून सौ उमा सागर कोंडेकर या देखील प्रभावीपणे प्रचारामध्ये आहेत. लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. लोकांच्यावर दबाव आहे. पण मी या निमित्तानं आवाहन करतोय की कुठल्याही दबावाला बळी न पडता ही दडपशाही मोडून काढण्यासाठीच आपल्याला उद्याच्या 2 तारखेला हात चिन्हासमोर बटन दाबून या उमेदवारांना निवडून द्या. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार गायत्री प्रभावळकर यांची राजकीय आणि सामाजिक वाटचाल केवळ पदाभोवती फिरणारी नसून लोकाभिमुख कामावर आधारित आहे. त्यांचे पती चित्रगुप्त उर्फ इगल प्रभावळकर हे कायमच पुरोगामी विचारांच्या भूमिकेतून समाजकार्य करतात. इगल प्रभावळकर यांनी मंडलिक साखर कारखान्याच्या संचालक पदाचा राजीनामा देत पुरोगामी विचार जपणाऱ्या काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. त्यांचा हा निर्णय राजकीय प्रामाणिकता, पारदर्शकता आणि जनतेशी असलेल्या बांधिलकीचं एक दुर्मिळ उदाहरण म्हणावं लागेल. त्यांच्या पत्नी गायत्री प्रभावळकर या काँग्रेसकडून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत. 5 वर्षांच्या काळात कागल शहरातील पाणी, रस्ते, स्वच्छता आणि आरोग्य सेवा या क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. त्यांनी महिलांसाठी स्वतंत्र उपक्रम राबवण्यासह युवकांसाठी रोजगाराभिमुख प्रकल्प राबवत ज्येष्ठांसाठी सुविधा देणं हे मुख्य लक्ष्य असल्याचं सांगितलं. शिरोळ नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवशाहू आघाडीचा झेंडा फडकल्यानंतर शहरातील सर्वच महिलांच्या उत्तम आरोग्यासाठी महाआरोग्य शिबिर घेतलं जाईल अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी दिली आहे. शिरोळमध्ये आयोजित कोपरा सभेत ते बोलत होते.
शिरोळ नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवशाहू यादव पॅनेलच्या प्रचारार्थ आज आमदार सतेज पाटील यांनी ठिकठिकाणी कोपरा सभा घेतल्या. या सभेला दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी स्वर्गीय दिनकरराव यादव आणि स्वर्गीय सारे पाटील यांच्या विचारांप्रमाणे सर्वांगीण विकास साधायचा असेल तर सक्षम नेतृत्व आवश्यक आहे आणि ते सक्षम नेतृत्व शिवशाहू यादव पॅनेलच्या माध्यमातून शक्य असल्याचं सांगितलं. या शहरात रस्ते, गटर्स आणि अन्य नागरी सुविधा प्राधान्यानं दिल्या जातील, परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॅन्सरसह इतर दुर्धर आजारांची संख्या शहरात वाढत आहे. यावर वेळीच उपाययोजना होण्यासाठी महाआरोग्य शिबिर दत्त कारखान्यात घेतलं जाईल अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी दिली. यावेळी दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांनी आम्ही जे आश्वासन देतो ते पूर्णत्वास नेतो असं सांगून येत्या 2 डिसेंबरला शिवशाहू यादव पॅनेलला भक्कम पाठिंबा द्या असं आवाहन केलं. याप्रसंगी काढण्यात आलेल्या मोटारसायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, ज्येष्ठ नेते पृथ्वीराज यादव, शेखर पाटील, नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार योगिता कांबळे यांच्यासह पॅनेलमधील सर्व उमेदवार उपस्थित होते. जादूटोणा विरोधी प्रचार प्रसार समितीच्या बैठकीत अंधश्रद्धा निर्मूलन समितीला सहभागी करून घेऊ नये, या समितीमध्ये हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात यावा अशी मागणी हिंदू राष्ट्र समन्वय समितीनं केली आहे. समितीच्या शिष्टमंडळानं आज निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना या मागणीचं निवेदन सादर केलं. जादूटोणा विरोधी कायदा प्रचार प्रसार समितीच्या माध्यमातून समाजातील अनिष्ट आणि अघोरी प्रथांच्या विरोधात जनजागृती करण्याबाबत नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. जनजागृतीपर उपक्रमांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या संघटनांना सहभागी करून घेण्याला हिंदू राष्ट्र समन्वय समितीनं आक्षेप घेतलाय. अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्रयस्थपणे काम करत नाही, त्यामुळे धार्मिक भावना दुखावतात असं सांगत हिंदू राष्ट्र समन्वय समितीनं अंधश्रद्धांच्या विरोधात जनजागृती करताना केवळ हिंदू धर्मातील अंधश्रद्धा दाखवून प्रबोधन करणं टाळण्यात यावं. केवळ हिंदू भोंदूबाबा असा शब्दप्रयोग न करता भोंदू मौलवी, भोंदू फादर यांच्यावरही कारवाई करण्यात यावी. जादूटोणा विरोधी समितीत हिंदुत्ववादी संघटनांना स्थान देण्यात यावं आदी मागण्या हिंदू राष्ट्र समन्वय समितीनं केल्यात. समितीच्या वतीनं निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी समितीचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट, शिवानंद स्वामी, राजू यादव, शशिकांत बिडकर, विकास जाधव, मनोहर सोरप, शरद माळी, रश्मी साळोखे, पूजा शिंदे आदी उपस्थित होते. कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी इथून सौंदत्ती इथल्या श्री रेणुका देवीच्या यात्रेसाठी शेकडो भाविक आज रवाना झाले. उदे ग आई उदे असा अखंड गजर करत 10 गाड्या या यात्रेसाठी रवाना झाल्या आहेत. कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी भाजी मार्केटमधील श्री रेणुका भक्त स्वर्गीय विजय खाडे यांचे कुटुंबीय कोल्हापुरातील भाविकांना एकत्र करून दरवर्षी सौंदत्तीमधील श्री रेणुका देवीच्या यात्रेला जातात. याही वर्षी खाडे कुटुंबियांच्या पुढाकारातून सौंदत्ती यात्रेचं नियोजन करण्यात आलं होतं. त्यानुसार आज सकाळी भाविक लक्ष्मीपुरी भाजी मंडईजवळ एकत्र आले. यावेळी देवीची आरती करून शेकडो भाविक उदे गाई उदे असा अखंड गजर करत रेणुका यात्रेसाठी रवाना झाले. यावेळी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. याप्रसंगी श्री रेणुका भक्त अमित खाडे, अनिकेत खाडे, सचिन जाधव यांच्यासह भाविक उपस्थित होते. लडाखमध्ये पर्यटनाचा अतिरेक झालाय, त्यावर सरकारनं नियंत्रण ठेवलं पाहिजे. निसर्गाच्या विरुद्ध जाऊन काही करू नये, निसर्गाचा मान राखलाच पाहिजे असं मत पर्यटन व्यावसायिक आत्माराम परब यांनी व्यक्त केलं. ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम आणि श्री महालक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँक यांच्या वतीनं आयोजित तेंडुलकर व्याख्यानमालेतील प्रकट मुलाखतीत ते बोलत होते. ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम आणि श्री महालक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँक यांच्या वतीनं आयोजित तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्यानमालेत ऑफबीट पर्यटनाला नवी दिशा देणारा छंदी उद्योगी या विषयावर पर्यटन व्यावसायिक आत्माराम परब यांची चारुदत्त जोशी यांनी प्रकट मुलाखत घेतली. परब यांनी लडाखमध्ये पर्यटनाचा अतिरेक झालाय, तो थांबवण्यासाठी सरकारनं पावलं उचलली पाहिजेत असं सांगितलं. पर्यटनाला चालना देण्यासाठी तिथल्या पायाभूत सुविधांवर सरकारनं भर दिला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी डॉक्टर दीपक अंबर्डेकर, श्रीकांत हेरलेकर, किरण धर्माधिकारी, पद्मजा आपटे, श्रीकांत लिमये, राधिका जोशी, सुहास तेंडुलकर, प्रशांत कासार, ॲडव्होकेट राजेंद्र किंकर आदी उपस्थित होते. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. पराभवाच्या निराशेतून बाहेर पडा, हिवाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची विरोधकांवर टीका. दिल्ली स्फोट प्रकरणी एनआयएचे जम्मू काश्मीरमध्ये 8 ठिकाणी छापे, संशयित आरोपी जसीर बिलाल वानच्या घराची घेतली झडती. खटला दाखल करण्यापूर्वी हस्तांतरित झालेल्या मालमत्तेवर जप्ती लादता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात कपात, घरगुती सिलेंडरचे दर जैसे थे. तामिळनाडूतील शिवगंगा जिल्ह्यात बसचा भीषण अपघात, 11 ठार, 20हून अधिक लोक जखमी. निवडणुका लांबणीवर टाकण्याचा निर्णय चुकीचा, मुख्यमंत्र्यांची निवडणूक आयोगावर आगपाखड. शहाजी बापूंवरील छापेमारी गंभीर विषय नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची स्पष्टोक्ती. करवीर तालुक्यातील एका गावामधील बालिकेवर त्याच गावातील विकास आनंदा कांबळे या नराधमानं अतिप्रसंगाचा प्रयत्न केलाय. या प्रकरणी पीडितेच्या नातेवाईकांनी इस्पुर्ली पोलिसात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी विकास कांबळेला अटक केली आहे. आज न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. करवीर तालुक्यातील एका गावामधील पीडित बालिकेच्या घरामधील सर्वजण कात्यायनी रस्त्यावरील एका हॉलमध्ये विवाह समारंभासाठी गेले होते. त्याचवेळी घरात कोणी नसल्याचा फायदा घेत नराधमानं बालिकेला तुझ्या वडिलांकडे सोडतो असं सांगून तिला सोबत घेतलं. तिला घेऊन तो कात्यायनी गिरगाव रस्त्यावर आला. त्या ठिकाणी त्यानं उसाच्या शेतात नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी भेदरलेल्या पीडितेनं आरडाओरड सुरू केला. यानंतर नराधमानं तिला सोडून देत या प्रकाराची वाच्यता केल्यास वडिलांना मारून टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर तो बालिकेला तिच्या वडिलांकडे सोपवून पसार झाला. मात्र भेदरलेल्या पीडितेनं घडलेला प्रकार वडिलांना सांगितला. तिला तात्काळ CPR रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान पीडितेच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बालिकेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विकास आनंदा कांबळे या नराधमाला इस्पुर्ली पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयानं त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक मुदस्सर शेख या प्रकरणी अधिक तपास करतायत. कागल नगरपालिका निवडणुकीसाठी पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर होत असून काही मतदारांना धमकावण्यात येतंय असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केलाय. मतदारांना निर्भयपणे मतदान करता यावं यासाठी कागल शहर संवेदनशील मतदान क्षेत्र म्हणून घोषित करावं अशी मागणी ठाकरे गटानं केली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अमरदीप वाकडे यांना या मागणीचं निवेदन सादर करण्यात आलंय. यावेळी जिल्हा उपप्रमुख संभाजी भोकरे, तालुका प्रमुख जयसिंग टिकले, शहर प्रमुख अजित मोडेकर, अशोक पाटील आदी उपस्थित होते. आज पहाटेच्या सुमाराला कोल्हापुरातील हॉकी स्टेडियम मार्गालगतच्या एका विजेच्या खांबाला वायरनं बांधलेल्या स्थितीत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. LCBच्या पथकानं अवघ्या 6 तासांमध्ये मृताची ओळख पटवत मनीष राऊत या संशयिताला अटक केली आहे. मयत सिद्धू पन्वी यानं शिवीगाळ केल्याच्या रागातून मनीषनं त्याचा खून केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. आज पहाटेच्या सुमाराला कोल्हापुरातील विश्वपंढरी ते हॉकी स्टेडियम रोडवर एका तरुणाचा मृतदेह विजेच्या खांबाला बांधून ठेवलेल्या अवस्थेत आढळला होता. याची माहिती मिळताच जुना राजवाडा पोलिसांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेऊन पंचनामा केला. पोलीस तपासात सिद्धू शंकर बनवी असं त्या मृत तरुणाचं नाव असल्याचं निष्पन्न झालं. मूळचा कर्नाटकातील सिद्धू बनवी हा वाशीनाका परिसरात राहून मजुरी करत होता. सिद्धू आणि मनीष राऊत हे दोघे जेवायला एकत्र गेले असताना तिथं सिद्धूनं मनीषला शिवीगाळ केल्याच्या रागातून मनीषनं सिद्धूचा गळा आवळून खून करत त्याला विजेच्या खांबाला बांधून ठेवल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय.
स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेच्या पोलिसांनी CCTV फुटेजच्या आधारे अवघ्या 6 तासांमध्ये या खुनाचा छडा लावत मनीष राऊत याला अटक केली आहे. या कारवाईत गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण लोंढे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक जालेंदर जाधव, अंमलदार वैभव पाटील, सुरेश पाटील, योगेश गोसावी, समीर कांबळे, रोहित मर्दाने, संतोष बर्गे, परशुराम गुजरे, संजय हुंबे, हिंदूराव केसरे, महेश खोत, सतीश जंगम, संदीप बेंद्रे, अमित सरजे यांच्यासह अन्य सहकाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला. शिरोळ तालुक्यातील दत्तवाड इथं दूधगंगा नदीपात्रात आंघोळीसाठी गेलेले जिल्हा बँकेचे निवृत्त कर्मचारी लक्ष्मण कलगी यांच्यावर मगरीनं हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झालाय. आज सकाळी ही घटना घडली. यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण असून वन विभागानं नदीपात्रातील मगरींचा बंदोबस्त करावा अशी मागणी होतीये. शिरोळ तालुक्यातील दत्तवाड इथले जिल्हा बँकेचे निवृत्त कर्मचारी लक्ष्मण कलगी हे नेहमीप्रमाणे सकाळी 7च्या सुमाराला आपल्या सहकाऱ्यांसह अंघोळीसाठी नदीपात्रात उतरले होते. यावेळी एका मोठ्या मगरीनं कलगी यांच्यावर हल्ला करून त्यांना पाण्यात ओढून नेलं. यावेळी सहकाऱ्यांनी आरडाओरड सुरू केला. या घटनेची माहिती समजताच स्थानिक लोक मोठ्या संख्येनं घटनास्थळी जमा झाले. सुमारे तासाभरानंतर कलगी यांचा मृतदेह पाण्यावर तरंगत असताना आढळून आला. कलगी यांच्या दोन्ही पायांवर मगरीच्या हल्ल्यामुळं खोलवर जखमा झाल्या होत्या. वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. या घटनेमुळं परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय. यापूर्वीही मगरीनं शेळ्या, मेंढ्या तसंच आंघोळीसाठी गेलेल्या एका व्यक्तीवर हल्ला केला होता. त्यामुळे या मगरींचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होतीये. श्री रेणुका देवीच्या सौंदत्ती यात्रेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून दरवर्षी मोठ्या संख्येनं भाविक जातात. यात्रेदरम्यान नैवेद्य, धार्मिक विधी तसंच चहापानासाठी दर्जेदार दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची आवश्यकता लक्षात घेऊन गोकुळ दूध संघाकडून यावर्षीही सौंदत्ती इथं उत्पादनं उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यानुसार दूध आणि दुग्धजन्य पदार्थांनी भरलेली गाडी आज कोल्हापुरातून सौंदत्तीच्या दिशेनं रवाना झाली. ओढ्यावरील रेणुका मंदिर जवळ या गाडीचं पूजन गोकुळचे संचालक डॉक्टर चेतन नरके यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेचे तानाजी चव्हाण, गजानन विभूते, केशव माने, मोहन साळोखे, गोकुळचे अधिकारी लक्ष्मण धनवडे आदी उपस्थित होते. कला महर्षी बाबूराव पेंटर आणि आनंदराव पेंटर यांनी कोल्हापुरातील खरी कॉर्नर इथं 1 डिसेंबर 1919 साली महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली. त्यामुळे हा दिवस चित्रपट व्यवसायाचा वर्धापन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आज खरी कॉर्नर इथल्या कॅमेरामॅन स्तंभाचं पूजन करून मराठी चित्रपट व्यवसाय वर्धापन दिन साजरा करण्यात आला. 1 डिसेंबर 1919 या दिवशी कोल्हापुरातील खरी कॉर्नर परिसरात महाराष्ट्रातील अग्रगण्य महाराष्ट्र फिल्म कंपनी या चित्रपट निर्मिती संस्थेची स्थापना करण्यात आली. कला महर्षी बाबूराव पेंटर आणि आनंदराव पेंटर या 2 बंधूंनी या कंपनीनं कीचक वधाच्या कथानकावर काढलेला सैरंध्री हा चित्रपट तयार करून तो पुण्यात प्रदर्शित करण्यात आला. त्यानंतर अनेक चित्रपटांची या कंपनीनं निर्मिती केली. दरवर्षी 1 डिसेंबर हा दिवस कोल्हापुरातील चित्रपट व्यवसायाचा वर्धापन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीनं कॅमेरा मानस्तंभाचं पूजन करून कोल्हापूर चित्रपट व्यवसायाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. करवीर तालुक्यातील सांगरूळमधील सांगरूळ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये लोकवर्गणीतून 17 लाख रुपयांच्या शालेय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर यांच्या हस्ते या सुविधांचं उद्घाटन करण्यात आलं. सांगरूळ शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष के ना जाधव या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. करवीर तालुक्यातील सांगरूळमधील सांगरूळ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये लोकवर्गणीतून शालेय भौतिक सुविधा देण्यात आल्यात. लोकवर्गणीतून जमा झालेल्या 17 लाख रुपयांमध्ये 2 स्वागत कमानी, बाहेर गावाहून येणाऱ्या शालेय मुलांसाठी 45 सायकल, सोलर सिस्टीम, वॉटर प्युरिफायर, LED TV, संस्था आणि प्राचार्य कक्ष नूतनीकरण अशा अनेक भौतिक सुविधा संस्थेचे कर्मचारी, पालक आणि ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून देण्यात आल्यात. आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर आणि अनु आसगावकर यांच्या हस्ते या सुविधांचं उद्घाटन करण्यात आलं.
कोल्हापुरातील बाळराजे स्पोर्ट्स क्लबचा खेळाडू सर्वेश प्रताप पाटीलची 2 ते 4 डिसेंबर या कालावधीत मध्य प्रदेशातील इंदोरमध्ये होणाऱ्या शालेय राष्ट्रीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सर्वेशनं रत्नागिरी जिल्ह्यातील डेरवण इथं झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत 14 वर्ष वयोगटात 600 मीटर धावण्यामध्ये सुवर्णपदक तर 400 मीटरमध्ये रौप्य पदक पटकावलंय. या क्लबच्या रिफत रेहमान, गार्गी पोवार या खेळाडूंनी सुद्धा चांगलं यश मिळवलंय. हे खेळाडू प्रशिक्षक जालंधर मेढे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅकवर नियमित सराव करतात. जयसिंगपूर विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुदर्शन कदम यांनी जयसिंगपूर नगरपालिकेत निवडून आलो की मी भ्रष्टाचार करणार नाही, तसंच विकास कामात टक्केवारी घेणार नाही असं प्रतिज्ञापत्र लिहून दिलंय. त्यांच्या या प्रतिज्ञापत्राची सर्वत्र चर्चा होतीये. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. नगर परिषद आणि नगरपंचायतींसाठी उद्या मंगळवारी मतदान कर्मचारी मतदान साहित्यासह मतदान केंद्राकडे रवाना. रात्री 10 वाजता जाहीर प्रचार थंडावला. राजकीय दबावातून ग्रामविकास अधिकाऱ्यांना सह्यांचे अधिकारच न देण्याचा प्रकार संतापजनक. गडमुडशिंगी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी करवीर पंचायत समिती कार्यालयात दिला दिवसभर ठिय्या. गटविकास अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर घेतलं आंदोलन मागं. कोल्हापुरातील राजारामपुरी बस रूट रस्त्याचं काम निकृष्टच. आयुक्तांनी ठेकेदारासह संबंधित उपशहर अभियंता आणि कनिष्ठ अभियंत्यांना नोटीस बजावण्याचा दिला आदेश. वडिलांकडे सोडतो असं सांगून 6 वर्षाच्या मुलीवर अतिप्रसंग करण्याचा नीच प्रकार. संशयित विकास कांबळेला अटक. न्यायालयानं सुनावली 5 दिवसांची पोलीस कोठडी. आणि कोल्हापूर जिल्ह्यातील HIV संसर्गाचा दर 20 वर्षात 10.83% 0.4% आला. जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटीसह आरोग्य विभागाचं यश. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर हे फेसबुक पेज फॉलो करा. तसंच एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.